तेच तर संतांनीही सांगितलं. म्हणून तर ज्यांनी मनापासून भक्ती केली, काहीही शब्द न उच्चारता सुद्धा त्याला सगळं काही मिळालेलं आहे. सुदाम्यानं काय केलं? त्या भगवंताला भेटायला सुदामा गेला. त्या भगवंताला काही सांगितलं का? माझ्या घरी दारिद्र्य आहे हे बोलून दाखवलं का? मुळीच बोलून दाखवलं नाही. पण एकही शब्द न उच्चारता भगवंताला कळलं की हा मित्रत्वानं भक्तीनं माझ्याकडे आलेला आहे आणि त्याला हवं ते त्या परमेश्वरानं दिलेलं आहे. म्हणून परमेश्वराला काहीही सांगायची गरज नसते, त्याला सगळं ठाऊक असतं. पण फक्त मनात ती भक्तीची तार जोडावी लागते त्या ईश्वराकडे. म्हणून संतांनी तेच केलेलं आहे. सावतामाळी कुठल्याही विद्यापीठामध्ये नाही शिकला. आपल्या मळ्यामध्ये कांदा मुळा भाजी करतानाच अवघी विठाई माझी असं म्हणणं तो शिकला. संत ज्ञानोबा माऊलींना कुठल्याही युनिव्हर्सिटीची डिलीट पदवी मिळालेली नाही. बहिणाबाई कुठल्याही विद्यापीठामध्ये शिकलेल्या नाहीत. जगाच्या विद्यापीठामध्ये अनुभवातून शिकलेली ही मंडळी आहे, ज्यांना परमेश्वर हा त्यांच्या भक्तीमुळे प्रसन्न झाला. आणि ज्या पदव्या कुणालाही प्राप्त झाल्या नाही विश्वामध्ये, त्या सगळ्या पदव्या आज त्यांच्या चरणाशी ठेवाव्या अशी त्यांची योग्यता ज्ञानोबा माऊली म्हणा, तुकाराम महाराज म्हणा. म्हणून कुठलंही विद्यापीठ त्यांना डिग्री देऊ शकत नाही. पण आज त्यांच्या साहित्यावर PhD केल्या जात आहेत. हा संतांचा महिमा आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तो तर वेगळाच विषय आहे. कारण इकडं आपल्याला तुकाराम 5 मार्कानं, ज्ञानोबाराय 7 मार्कांना, बहिणाबाई 3 मार्कांना, इतकंच आपल्याला ठाऊक आहे. पण त्यांनी जे आम्हाला दिलं ते आयुष्यभर आपण त्यामध्ये जी भव्यता आहे, दिव्यता आहे, ती कुठल्याही मापामध्ये मापू शकणार नाही असं त्या संतांनी आम्हाला दिलं. पण त्यांच्याकडे कुठलीही पदवी जरी नव्हती तर एक गोष्ट होती. म्हणून तर चोखामेळा म्हणतात, चोखामणी माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. आणि मग आम्हा नकळे ज्ञान, नकळे पुराण, वेदांचे वचन नकळे.